रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आता मी कशी आहे हे विचारत बसू नका, मी चांगलीच आहे. आपण मेन मुद्द्याकडे वळूया. गेल्या आठवड्यात आम्ही आलो होतो बांगरवाडी येथे. जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे गावातली ही वाडी आहे. नैसर्गिक सौंदर्याने संपन्न अशी ही वाडी. इथे यायचं कारण म्हणजे अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे स्वयंभू विठ्ठलाचं मंदिर, श्री क्षेत्र गुप्त विठोबा देवस्थान. इथे यायचा जवळजवळ 12-13 वर्षांनी योग आला आहे. माझ्या नवरोबाला हे बघायचं होतं मंदिर, त्याची खूप इच्छा होती. खूप सुंदर आणि शांत असं मंदिर आहे हे मुख्य मंदिर नाही आहे बरं का, हे नंतर बांधलेलं आहे वरती. मुख्य मंदिर जी स्वयंभू मूर्ती आहे ती खाली आहे, ह्या मंदिराच्या खाली आहे. आता आपण तिकडे चाललो आहोत. हे बघा मुख्य मंदिराकडे. म्हटलं जातं की इथे एक मेंढपाळ होता, त्याच्या स्वप्नात देव आला होता आणि त्याने ह्या जागेबद्दल माहिती दिली आणि त्या मेंढपाळाला ह्या मूर्त्या सापडल्या आणि नंतर इथे मंदिर बांधलं गेलं. इथे शंकराची पिंडसुद्धा आहे आणि हे ते मुख्य मंदिर आणि ह्या त्या स्वयंभू मूर्त्या आहेत. खूप सुंदर मूर्त्या आहेत. खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यावर. इथे आषाढी एकादशीला खूप मोठी यात्राही भरते आणि तुम्ही जर कधी भेट देणार असाल तर आजूबाजूचा परिसरही बघा. इथे खूप मोर आहेत. दिवसा यायचं ट्राय करा, दिवसा मोर दिसतील. आम्ही संध्याकाळी 6 नंतर आलो त्याच्यामुळे आम्हाला दिसले नाहीत आणि तसंही ब्रीडिंग सीझन चालू आहे. संध्याकाळी 6 नंतर आला तर एखादा बिबट्या तुम्हाला नक्कीच धप्पा देईल. जरूर भेट द्या. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे, अमेझिंग.